राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. हरभरा खरेदीमध्ये केंद्र सरकारची नामुष्की. हमीभावाने 1% नाही, बाजारभावाने खरेदीचा विचार सुरू. सध्या स्थितीमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी 5,400 ते 5,700 रुपयांचा भाव मिळत आहे. हरभऱ्याचा हमीभाव हा प्रति क्विंटल 5,650 रुपये आहे. त्यामुळे शेतकरी सरकारला हमीभावाने हरभरा देण्यापेक्षा खुल्या बाजारामध्ये विक्री करत आहे. GR वर GR बंद करणार. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एकच प्रमाण GR काढणार. डीबीटीमधील दोष शोधण्यासाठी समिती स्थापन. रिझर्व्ह बँकेकडून दखल. शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याच्या तक्रारी. साखर निर्यातीची कासवगती. एप्रिलमध्ये नवे करार थंडावले. निर्यात कराराची गती वाढवण्याची आशा. हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त सळसळत आहे. दहशतवाद्यांना होईल ती शिक्षा, पीडितांना मिळेल न्याय. मोदी म्हणाले. मन की बातमध्ये पंतप्रधानांनी पुन्हा दिली हमी. निर्णायक लढाईमध्ये अवघे जग आपल्यासोबत आहे. 140 कोटी लोकांची एकजूट ही आपली शक्ती आहे. 2.13 लाख शेतकऱ्यांना मिळणार नैसर्गिक शेती अभियानाचा लाभ. राज्यामध्ये 1,139 जैवनिविष्ठा संसाधन केंद्र स्थापणार. सेवा केंद्रांच्या प्रमाणपत्र शुल्कामध्ये दुप्पट वाढ. तब्बल 6.5 वर्षानंतर ही वाढ करण्यात आलेली आहे. शैक्षणिक प्रवेशाच्या तोंडावरती आता सामान्यांना मोठा फटका बसणार आहे. 25 एप्रिलपासून याची अंमलबजावणी झालेली असून कुठल्या प्रमाणपत्रासाठी तुम्हाला किती दर आकारला जाणार आहे, जुने दर काय असतील आणि नवीन दर काय असतील, तुम्ही इथे बघू शकता. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अल्प का? पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वळती होण्यास सुरुवात झालेली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अत्यल्प मिळत असल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटत असल्यामुळे याबाबतच्या तक्रारी सुद्धा शेतकरी करत असून संबंधित यंत्रणेच्या निष्काळजी आणि दुर्लक्षपणाचा फटका कष्टकऱ्यांना सोसावा लागत असल्याचा आरोप शेतकरी वर्गामधून केला जात आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा पीक विम्याची रक्कम मिळाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमचे काही प्रश्न सुद्धा असतील तर तुम्ही कमेंटच्या सहाय्याने आम्हाला विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. गणवेशाचा सन्मान राखा. एकनाथ शिंदे यांची गायकवाड यांना समज. पोलीस दलाबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावरून नाराजी व्यक्त. दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. काही लोक घराबाहेर पडत नाहीत आणि पडाले तर देशाबाहेर जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला. NIA ऑन द स्पॉट. हल्ल्याचे धागेदोरे तपासणी सुरू. फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा छडा लावण्यासाठी तपासाला वेग. प्रत्यक्षदर्शींची केली जाते चौकशी. NIAच्या महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक ठाण मांडून आहे. अतिरेकी जेथून आले आणि गेले त्या जागेची आता तपासणी करण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कारण ते एका सभेमध्ये बोलताना लवकरच प्रत्येक लाडक्या बहिणीला आम्ही दरमहा 2100 रुपये दिले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विदर्भामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भारत पाक सीमेवरील पीक काढणी 2 दिवसांमध्ये पूर्ण करा. BSFचे शेतकऱ्यांना निर्देश. 10 वर्षांमध्ये 17 कोटी भारतीयांची गरिबी हटवण्यासाठी यश आलेलं आहे. नोकऱ्यांमध्ये सुद्धा वाढ झालेली असून वर्ल्ड बँकेचा हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. ग्रामीण आणि शहरी गरिबीतील फरक हा 7.7% कमी झालेला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये केवळ 17% पीक कर्जाचे वाटप. नेत्यांच्या विरोधाभासी वक्तव्यामुळे कर्जमाफीचा संभ्रम कायम. 44 गावांमध्ये पाणी टंचाई. 36 लाखांचा आराखडा मंजूर. बाळापूर तालुक्यातील चित्र. 43 विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित. रोहियो योजनेमुळे 1,500 मजुरांच्या हाताला मिळाले काम. चिखली तालुक्यामध्ये रोजगार हमीची 3,162 कामे प्रगतीपथावरती. तुम्ही सुद्धा आताच अर्ज करा आणि 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर घ्या. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिळणार लाभ. तूर हळदीच्या दरामध्ये 5,000 रुपयांची घट. शेतकरी झाले हवालदिल. गतवर्षी शेतकऱ्यांच्या हाती निराशा, चिंता कायम. जळगाव जामोद परिसरामध्ये 19,000वर शेतकऱ्यांनी काढला फार्मर ID. PM किसानचा लाभ न घेणाऱ्यांनी सुद्धा केली नोंदणी. अंगणवाडी केंद्रांना आकस्मिक भेटी. कामचुकार कर्मचाऱ्यांचे धावेदन आणले. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. तपासणी मोहिमेमुळे कर्मचारी अलर्ट तर कुणाचीही गैर न करण्याचा इशारा देण्यात आला. एकीकडे बसतोय उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे मजुरांचा तुटवडा. कांदा काढणीसाठी शेतकरी वर्गास करावे लागतंय कसरत. अक्षय तृतीयेसाठी आंब्याला वाटली मागणी. रत्नागिरी, हापूससह विविध प्रकारचे आंबे मालेगाव बाजारामध्ये दाखल. शेततळे निर्मितीतून जलसंधारणाची क्रांती. स्वदेश फाउंडेशनचा पुढाकार. स्वप्नामधील गाव संकल्पनेची अंमलबजावणी सुरू.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका, ग्रामीण भागामध्ये पुन्हा पेटल्या चुली, महिलांची सरपणासाठी भटकंती, उज्ज्वला योजनेचा गॅस आवाक्याबाहेर. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने घ्यायचे की चांदी, 15 वर्षामध्ये सोन्याला सर्वाधिक दर, जुने सोने मोडून नवे सोने खरेदीकडे वाढला कल, परतावा चांगला कशामधून मिळणार याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता. अहिल्यानगर MIDCमध्ये 62 लाखांचा बनावट बासमती तांदूळ जप्त, नमुने प्रयोगशाळेमध्ये दाखल, अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई, सुगंध येण्यासाठी साध्या तांदळाला लावले जात होते केमिकल. अगोदरच पोलीस ठाण्यामध्ये मनुष्यबळ कमी, तरीसुद्धा नेत्यांना बॉडीगार्ड कशासाठी हवा, 11 जणांचा समावेश, पोलीस अधीक्षकांच्या घोषणेचे काय झाले, अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच नेत्याचे बॉडीगार्ड. बीड जिल्ह्यामध्ये 8 लाख हेक्टरवरती खरीप पेरणी प्रस्तावित, चांगला पाऊस होणार असल्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. शेतकरी मालामाल, कोणी लावतंय आंबा तर कोणी लावतंय सीताफळ, मागील वर्षामध्ये 18,000 हेक्टर क्षेत्रावरती फळपीक झाली लागवड, कृषी विभागाकडील माहिती सादर. डोंगरकडा परिसरामध्ये वादळाच्या तडाख्यामध्ये केळीची 6,000 झाडे झाली जमीनदोस्त, शेतकऱ्यांची पळापळ, आखाड्यावरील सुद्धा पत्रे उडाली, नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. पिवळ्या सोन्याचे भाव वाढेनात, म्हणजे हळदीच्या भावामध्ये वाढ होत नसून शेतकऱ्यांमध्ये आता चिंता व्यक्त केली जात आहे. भाव नव्हे तर तो नुसता होता आव. अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण सुरू, जालन्यामध्ये हरभरा खरेदीची नोंदणी अद्याप सुद्धा नाही. जालना तालुक्यातील मोसंबी बागांवरती संकट कायम, फडगडते आणि पाणी संकट असेच राहिल्यास मोसंबीचे क्षेत्र घटणार. बालविवाह रोखण्यासाठी अक्षय तृतीय मुहूर्त शासनाच्या रडारवरती, गाव स्तरावरती सूचना, बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडून आढावा बैठक, विवाहावरती विशेष लक्ष. सांगवी शिवारामध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले असून तहसील कार्यालयामध्ये आज अहवाल होणार सादर. 3 वर्षामध्ये 300 शिक्षकांची भरती, मंत्रालय मान्यतेवरती संशय, मेगा घोटाळा, शासनाची भरती प्रक्रिया बंद. सन 2021 ते 2024 या कालावधीमध्ये मोठा गेम झालेला असून संस्थांमार्फत 5 वर्षाचे जुने वेतन सुद्धा काढले. सावकारांनी बडकवलेली 19 हेक्टर शेती मिळाली परत, सावकारी अधिनियमांतर्गत 15 प्रकरणामध्ये जिल्हा उपनिबंधकांचे आदेश. शेतकऱ्यांकडून तुरीचा साठा, दराला उठाव नाही, शासनाच्या आयात धोरणाचा परिपाक, 7,000वरती स्थिरावले दर, नाफेड नोंदणीला सुद्धा प्रतिसाद नाही. अखेर नरेला उपसा सिंचन पुच्छ कालव्यातील पाणी सोडले, नाना पटोले शेतकऱ्यांच्या मदतीला धावले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी आलेल्या असून उकड्यापासून मोठा दिलासा मिळाला, ऊन सावलीमुळे उन्हामुळे त्रस्त नागरिकांना आता दिलासा मिळालेला आहे. 3 महिन्यांपासून वेळेवा पाणीपुरवठा योजना पडली ठप्प, थकीत बिलांमुळे योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झालेला असून पाण्यासाठी आता नागरिकांची होते भटकंती. रेतीसह मिसरी सुद्धा मिळेना, घराचे बांधकाम रखडले, नागवीड तालुक्यातील घरकुल लाभार्थी अडचणीमध्ये, बहुतांश गावामध्ये प्रत्येकी 20 घरकुलांचे बांधकाम सुरू. यंदा तेंदूला दर किती मिळणार, मजुरांची घालमेल, लिलावानंतर सुद्धा प्रतीक्षा कायम, पंधरवाड्यामध्ये सुरू होणार संकलन, वन विभाग ग्रामसभामार्फत तेंदूपानाचे व्यवस्थापन. रोपे करपतायत, क्रॉप कव्हर वापरा आणि शेतकऱ्यांना अनुदानही मिळवा, पिकांचे होईल संरक्षण, उन्हाच्या दाहकतेवरती प्रभावी उपाय, कृषी विभागाकडून मिळतंय मार्गदर्शन. मनरेगामध्ये उद्दिष्टापेक्षा 25% अधिक काम, 9,27,000 मनुष्य दिवसाला काम, उद्दिष्ट होते 7,44,000 दिवसांचे. बोगस बियाणे विक्रेत्यांना बसणार चाप, खरीप हंगामासाठी 14 भरारी पथके, 64 परवाने केले निलंबित, बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री, 88 परवाने आतापर्यंत रद्द. आता वीज बिलासोबत भरावी लागणार सुरक्षा ठेव, एप्रिल व मे महिन्याच्या बिलासोबत स्वतंत्र बिल, रकमेवरती मिळणार परतावा. पाण्याअभावी धानपीक करपण्याच्या मार्गावरती, केवळ 3 तासच वीज पुरवठा, गुदमा परिसरातील शेतकरी चिंतेमध्ये. मानव विकास सायकल योजनेचा दुसरा हप्ता ठप्प, 1,231 विद्यार्थ्यांचे 18,46,500 रुपये थकीत. तुमचा पैसा सुरक्षित किती, नागपूर जिल्ह्यामध्ये 704 पतसंस्था, वर्षभरामध्ये 3 गुन्हे दाखल, आर्थिक सल्लागारांची मदत घेऊन गुंतवणूक करा. मागील 5 वर्षाच्या तुलनेमध्ये वर्धा जिल्ह्याची पाणी पातळी 0.47 सेंटीमीटरने वाढली, भौगोलिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी पाणी टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. खतांविना देशी बियाण्यांपासून संकरित बियाणे एवढे उत्पादन, अवनी बीज कोशामध्ये 100पेक्षा जास्त देशी बियाण्यांची केली साठवण. यवतमाळ जिल्हा बँकेच्या कलगाव शाखेमध्ये 78,38,000 रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस, विशेष लेखापरीक्षणामध्ये बिंगे फुटले, 3 व्यवस्थापकांसह लिपिकांवरती फौजदारींची शिफारस. यंदा सुद्धा 2.5 लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके, बालभारतीकडे केली 15 लाख पुस्तकांची नोंदणी, पालकांच्या खिशावरील भार कमी होणार.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार? कोल्हापूर जिल्ह्यामधील 6,000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये. पीक कर्जाची नियमित परतफेड करणारे कोल्हापूर जिल्ह्यामधील 6,000 शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. गेली 5.25 वर्षे प्रोत्साहन अनुदानाचे घोंगडे राज्य शासनाने भिजत ठेवलेले असून ते वाढणार तरी कधी, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गामधून केला जात आहे. पतसंस्था, सोसायटीमध्ये सिबिल सक्ती, सहकार विभागातील हालचाली, थकबाकीचे प्रमाण वाढल्याने बँकांच्या धर्तीवरती नियमाचा विचार. हिरवी मिरची घसरली, ढबूच्या दरामध्ये तेजी आली, भाजीपाला आवक वाढली, कडधान्य मार्केट स्थिर. गॅस रिफिलिंग सेंटरच्या आका एजन्सी मोकाट, कारवाईची औपचारिकता नको, सिलेंडरचा प्रवास पुरवठा विभाग शोधणार का? जळगाव जिल्ह्यामध्ये आठवडाभर ऊन तापणार, नंतर अवकाळी झोडपणार, दुपारी 2 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर निघणे टाळा. अवघ्या 12 ग्रामसेवकांनी केली घरकुल सर्वेक्षणाची 100 पार. सिंदखेड तालुक्यामध्ये 130 ग्रामपंचायती, ग्रामसेवकाकडून केवळ 2,500 लाभार्थ्यांची नोंदणी. राज्यामधील एक सुद्धा पाकिस्तानी बेपत्ता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाकचे नागरिक हरवल्याचे वृत्त हे निराधार आहे. भारत युद्धासाठी सज्ज, तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी दिली निसंदिग्ध ग्वाही. संरक्षण मंत्र्यांसोबत बैठकीमध्ये घेतला तयारीचा आढावा. 150 अण्वस्त्रे राखीव ठेवल्याचे पाकची दरोपती. पाकिस्तानच्या सीमेलगत हालचाली सुरू, रणगाडे तैनात. निराधार 18,000 बालकांना अनुदान प्राप्त. एका बालकाला दरमहा 2,250 रुपये मिळणार. 48 कोटी 60 लाखांचा खर्च. पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. पीडितांना न्याय मिळेल. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा देशवासियांना विश्वास. राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये 3,000 पदे रिक्त. पशुधन विकास अधिकाऱ्यांची 2,795 पदे भरणार. सर्व पदे भरण्याची मागणी. शेतकऱ्यांना एआय देणार पिकांवरील किडीचा अंदाज. राज्यामध्ये 2027च्या खरीप हंगामापर्यंत ॲप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना मिळेल सुविधा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.